मित्रांनो नमस्कार. आपण आता माळेगाव मध्ये आहे आणि तुम्हाला माहितच आहे माळेगाव नगर पंचायत निवडणूक 2025 चं बिगुल वाजलेलं आहे. आपल्या समोर बसलेले आहे अविनाश दत्तात्रय भोसले, प्रभाग क्रमांक 11 मधनं उमेदवारी आता सध्या ते हे करत आहेत. नमस्कार. नमस्कार. आता सध्या हे जे निवडणूक लागलेली आहे 2025 याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता कसं आम्ही तळागाळातले कार्यकर्ते, आम्ही अजितदादा पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. कारण की तिकीट तळागाळात मिळलं पाहिजे. कारण की आम्ही प्रत्येकाच्या घरची जातो, आमदारकीला, खासदारकीला, कारखाने इलेक्शनात, प्रत्येक कुठलंही इलेक्शन असू दे, आम्ही पॉम्पलेट घेऊन त्यांच्या घरी जातो, चिठ्ठ्या वाटतो, सगळे करतो. पुढारी कुणाच्या घरी जात नाही का, 4 घर फिरतो, फोटो सोशल मीडियावर फोटो काढतो, सोशल मीडियावर टाकते ती पुढारी. तसं आम्ही फोटो काढत नाही, काय नाही. आम्ही प्रामाणिकपणाने पक्षाचं काम करत असतो. दादांकडे बघून करत असतो, आम्ही इमानदारीने काम करत असतो. ह्यांचं काय, पण दादाच्या पक्षात आमच्या सर्वसामान्याला किंमत अजिबात नाही. कारण की आता दिसते कारण की ठराविक जणांनाच त्यांनी तिथं बोलावले. आमच्या सारख्याने काय करायचं? मग आम्ही आता आमचं 38-39 वय, मग आम्ही किती दिवस अजून पक्षासाठी करायचं? म्हणजे अपक्ष लढलेलं परवडत ना. जनता आमच्या पाठीशी, नेते आमच्या पाठीशी नाही. 100% तुम्हाला सांगतो, जनता आम्हाला कौल दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही म्हणताय जनता आम्हाला कौल दिल्याशिवाय राहणार आहे. जनतेला तुम्ही काय सांगताल आपल्या व्हिडिओच्या मार्फत? जनतेला आता जनता 100% जनता आम्हाला ओळखतेच. आम्ही तळागाळात 5 वर्षाच्या पोरापासून आवराजे म्हणलं की माणूस लगेच करतो. अख्ख्या गावात 90% गाव मला ओळखतं. तुम्ही कुणाला इच्छा का, तर केवळ मी पक्षाचं काम केलं नाही, दुसऱ्या पक्षाचं कुठल्या काम केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं अजितदादांच्या. त्यामुळे अजितदादा सगळं मला ओळखतात. पण आम्हाला जर न्याय दिला तर आम्ही म्हणणार खरंच सर्वसामान्य माणसांनी न्याय दिल्या गत. कारण की आमच्याकडे पैसा नाही, मग आमची काय चूक आहे का? आम्ही कष्टाने कामावर माणसं आहेत. कष्टाचं आम्हाला कष्टाचं पुरत नाही, हरामचं कधी पुरणार. ही लोक गाव लुटायला आलेली असतात, बाकीची सगळी काम सर्वसामान्य माणसांचं अजिबात हे काम करत नाहीत. हे पैसे वाटून निवडून येतात आणि परत सर्वसामान्य माणूस पैसे घेतून म्हणतो आमचं हे करायचं, आमचं ती करायचं. तर नेता म्हणतो अरे पैसे घेतल्यात कुठलं, काय तुझं काम सांगायचा संबंध आहे? आणि फोन केला तर त्यांनी फोन ट्विटचा. कधी नेते लोकांची कामं केलेली नाहीत का? यांची पुढाऱ्यांनी कधी कामं केली नाहीत, काय नाहीत. आमच्या सारख्याला फोन करून द्या रातच्या 2ला, आम्ही लगे हजर आहे. तुम्ही वार्डात इच्छा, गावात इच्छा. कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर आम्ही कपड्या सगळे विचार करत नाही, रक्ताने भरण का काय. किती असं ड्रेस आमचं बाजले तर आम्ही उचलतो, लगेच दवाखान्यात देतो, ट्रीटमेंट सुरू करायला लावतो. पण पुढारी तुम्हाला तो हात सगळं लावणार, उलट दुसऱ्याला बघतात आणि निघून जातात. उद्या जर तुम्ही उमेदवारी जिंकला तर उद्या तुम्ही कोणती विकासाची कामं करताल? मी उद्या जी लोकांच्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी असन, रस्ता असन, गटर असन, वीज असन, तुम्हाला सांगतो ही कुणाचं कुपान असन, आजपर्यंत तीच करत आलोय काय नसताना, आणि इथनं पुढे सगळं ती करणार. आणि तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे लोकांनी फोन केला किंवा काय केलं तुम्ही त्यांच्या दारात जाऊन काम करणार माणूस आहे. मी म्हणणार नाही माझ्या घरी या, मग तिथनं पुढे बघून काय, माझ्या गाडीवर बसायचं आणि डायरेक्ट कचेरी द्यायचं, तो काम करून घ्यायचं. मी कोणाचा चहा सगळं पित नाही, ज्याचं काम करू. तुम्ही कुणाला इच्छा, तुम्ही आजपर्यंत सच्चा कार्यकर्ता मी जसं अजितदादा सांगतात, मी बारामतीचा विकास केलाय, मी कामाचा माणूस आहे, तसा मी पण सांगतो मी कामाचा माणूस आहे. दादा तुम्ही माझा 100% विचार करा. धन्यवाद. नक्कीच पुढच्या भावी वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.